मराठीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली. खालीलप्रमाणे घटना घडली. सुरुवात फेब्रुवारी 2025 मध्ये सागर कारंडे यांना एका अनोळखी व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज आला. त्या महिलेने त्यांना एक इंस्टाग्राम लिंक पाठवली आणि त्या पोस्टवर लाईक्स केल्यास प्रत्येक लाईकसाठी 150 रुपये मिळतील असे सांगितले. घरबसल्या पैसे कमवण्याची संधी असल्याने त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला. विश्वास संपादन सुरुवातीला त्यांना 11,000 रुपये मिळाले, ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यांनी अधिक पोस्टवर काम सुरू ठेवले. त्यानंतर त्यांना अधिक कमाईसाठी गुंतवणूक करण्यास सांगितले गेले. फसवणूक सागर कारंडे यांनी सुरुवातीला 27 लाख रुपये भरले. टास्क पूर्ण झाल्यावरच पैसे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. 80% काम पूर्ण झाल्याचे सांगून त्यांच्याकडून आणखी 19 लाख रुपये घेण्यात आले. त्यावर 30% कर आकारण्यात आला. शेवटी सागर कारंडे यांच्याकडून एकूण 61.30% लाख रुपये उकळण्यात आले. पैसे परत न मिळाल्याने आणि पुन्हा पैशांची मागणी होऊ लागल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलिसांत तक्रार सागर कारंडे यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. उत्तर विभागातील सायबर पोलीस ठाण्यात 3 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सागर कारंडे यांचं स्पष्टीकरण सागर कारंडे यांनी या बातमीनंतर हे प्रकरण फेटाळले आहे. त्यांनी हे स्पष्ट केले की सागर कारंडे नावाचा मी एकटाच नव्हे. गुगलवर तुम्ही सर्च केले तर या नावाचे खूप दिसतील. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक झालेला सागर कारंडे आपण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ही घटना ऑनलाईन फसवणुकीचे धोके दर्शवते आणि आर्थिक व्यवहारापूर्वी सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करते.